बेडा बुडगा माला जंगम समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगर येथील वीर तपस्वी मठात जंगम समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी गौडगाव, नागनसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, नीलकंठ शिवाचार्य महास्वामी मैंदरगी, पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी माळकवठा, गुरु शांतलिंग शिवाचार्य महास्वामी कलहिप्परगी, डॉक्टर शांतलिंग शिवाचार्य महास्वामी दुधनी, शिवयोगी शिवाचार्य स्वामी नावदगी, मणिप्र शिवानंद शिवाचार्य महास्वामी करजगी, बसवलिंग शिवाचार्य महास्वामी अक्कलकोट, गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी हंगरगा, शिवशांतलिंग शिवाचार्य महास्वामी किणी, मुरुगेंद्र स्वामी महास्वामी दैठणे, डॉक्टर शिवयोगी स्वामी होळीमठ, गुड्डापूर धानम्मा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ, महांतेश स्वामी तद्देवाडी, शंकर स्वामी लक्ष्मेश्वर नाशिक, चंद्रशेखर स्वामी लातूर, पप्पू स्वामी मंगळवेढा, मल्लीनाथ स्वामी अक्कलकोट, विरूपाक्ष घेरडे, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील जंगम समाज बांधव उपस्थित होते। या मेळाव्यात समाजातील ज्वलंत प्रश्नावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींनी जंगम समाज बांधवांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की जंगम समाजाने एकत्र येऊन प्रगती साधावी, समाजातील अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र येणं महत्त्वाचं आहे, असं आशीर्वचन या मेळाव्यात केले। मेळावा यशस्वी करण्यासाठी चन्नय्या स्वामी, शिवस्वामी, रुद्रय्या रुद्रमठ, डॉक्टर मठ, धनंजय रुद्रमठ, वीरभद्रस्वामी, महेश स्वामी, समर्थ हिरेमठ यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे स्वागत राजशेखर स्वामी आहेरवाडी, प्रास्ताविक जंगम समाज जिल्हा अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केले, तर आभार नागेश खडमगावकर यांनी मानले। डॉक्टर जयसिद्धेश्वर ಪಾದಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ मोबाइल श्री गुरु शांतलिंग शिवाचार्य कलहिप्परगी, डॉक्टर शांतलिंग स्वामीजी दुधनी, गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी हंगरगा, नाशिक जिल्हा जंगम समाज सचिव शंकर स्वामी ಯಾವ ನಿಯಮಗಳಿವೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಇದ್ದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಕೈಯನ್ನು ಎತ್ತಿ ಅದಕ್ಕೆ ಅನುಮೋದನ ತೋರಿಸು, ಇದು ಪ್ರಥಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ। ಅದಾದ ನಂತರ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಚರ್ಚೆ, ಅದಕ್ಕೆ ಅನುಪಾಲನಕ್ಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇರುವಂತಹ ವಿಷಯ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ರಾಜಶೇಖರ ಕಂದಲಗಾವಕರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಆಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವರಾಗಿದ್ದಾರೆ। ಆ ಎಲ್ಲ ಟೆಕ್ನಿಕಲ್ಗಳ
ಪರಿಚಯ ಬದುಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ. ಆ ಕಡೆ ನಾನು ನನ್ನ ವಿಷಯ ಮಂಡಿಸಲಾಗ್ತದೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆ विषय संघटना मला काय देते याचा विचार डोक्यात घेऊन इतर न येता समाजासाठी मी काय करणार आहे का, समाजासाठी मी काय करू शकतो का, ही एक पवित्र भावना या ठिकाणी जर घेऊन आला कुठल्याही संघर्षाने अपेक्षा बंद होणार नाही. खरोखरच ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. जसं मातृ म्हणून पितृ म्हणून समाज म्हणून म्हणतो आपण, त्याच्यातला हा एक गुणाचा भाग आहे. तर प्रत्येकाने या भावनेतून संघटनेमध्ये जर काम केलं निश्चितच समाज हे पुढे जाणार आहे. समाजाच्या अनेक गोष्टी आहेत. आता आपण केवळ सर्टिफिकेट नोकरी एवढं एकच भाग, त्याच्यातला एक भाग आहे. आर्थिक उन्नती आहे, सामाजिक प्रगती आहे, आध्यात्मिक उन्नती आहे. त्या सगळ्या गोष्टींमधून समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे. ಕಡಿಮೆನೂ ಆಗಿದೆ. ಮುಂದಿನ ಸರಿ ಇದರ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಗೌಡದಾಸ್ ಸರಿಗಳು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ಅಂತೇಳಿ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕೋರ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಜ್ಯೇಷ್ಠರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯ. ಆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಆ ಒಂದು ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯೋಗ್ಯ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಈ ಮೇಳವಾದ ಅಧಿವೇಶನದೊಳಗೆ ತಗೋಬೇಕಾಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಮತ್ತು ಅದರ ಅಂಮಲಬಜಾವಣೆ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. राजशेखर कंदरावकर सोलापूर जिल्हा जंगम समाज अध्यक्ष या नात्याने आज आपल्या जंगम समाजाचा सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा आज या SVS हायस्कूलच्या शाळेमध्ये प्रांगणात सर्व समाज बांधव उपस्थित होते. समाज बांधवाचा जंगम समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या या मेळाव्यामध्ये जंगम समाजातील समाज बांधवांना एक संघटनेत राहून संघटनेमध्ये एक बलता आहे, एक ताकद आहे. आपण एकत्रित यावं आणि समाज माध्यमांनी त्यांना सहकार्य करून जातीच्या दाखल्यासंदर्भात आम्हा समाज बांधवांना जे काही अडवणूक होते शासकीय कार्यालयामध्ये ते थांबवण्यासाठी त्याचा एक ठराव पास करून आणि सर्व समाज बांधवांनी कलेक्टर कचेरीमध्ये की असं एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं रूल आहे की जे जातीच्या दाखल्यावरती शाळेत सोडलेल्या दाखल्यावरती जर समजा लिंगायत असेल, जर समजा जंगम उल्लेख असेल तर त्या व्यक्तीला गृह चौकशी करून आणि SC हेच बेडा जंगम हेच SC असं डिक्लेअर केलेलं केंद्र सरकारचं JR आहे. त्या JRनुसार तो अंमलबजावणी व्हावा असं आपल्या समाज बांधवांची मागणी आहे. त्या मागणीला समाज बांधवांनी संपूर्ण एकमतानं ठराव पास करून आणि जर ते आम्ही ठराव आपला कलेक्टर कचेरीला कार्यालयात देणार आणि जर त्यांनी ते अंमलबजावणी केले नाही तर त्याचे आम्ही आंदोलन करण्याची, आम्ही वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. एवढं बोलून